आपण सर्वांनी मनापासून समजावं. वेळ अधिक झालाय म्हणून मी थोडासा पुढे जातो. आजच्या सोहळ्याचं वर्गीकरण आपण कसं करणार आहोत याचं वर्गीकरण फार वेगवेगळ्या व्याख्येतून करावं. माझ्या अगोदर डॉक्टर सहाने आणि नंतर मीनानाथ यांनी या विषयाला स्पर्श केला. अनेक कार्यकर्ते अनेक व्यक्ती आपल्या आवडीनुसार आपला वाढदिवस संपन्न करतात, पण राजकीय क्षेत्रातील प्रत्येक व्यक्ती त्यांनी वापरलेले सगळेच शब्द कुणी वेगवेगळ्या ठिकाणी कुणी हॉटेलापर्यंत अगर इतर काय अशा प्रकारचे वाढदिवस संपन्न करतात. वाढदिवस संपन्न करताना एक धुंदी असावी, पण ती विचारांची असावी. माझ्या अंतरी जो विचार आहे त्या विचाराचा जागर करता करता माझा वाढदिवस संपन्न व्हावा. ज्या काँग्रेस पक्षाचा झेंडा मी खांद्यावर घेतला आहे त्या पक्षाचा जल्लोष होता होता माझा वाढदिवस संपन्न व्हावा. त्या विचारांच्या बद्दल कार्यकर्ते बोलताय असं घडावं तसं घडावं. जे वेळ घेऊन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज देशभर भाजपाच्या विरोधात निधड्या छातीनं लढतात, त्या आपल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या त्या लढण्याला सलाम करण्यासाठी माझा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या समवेत व्हावा. हा इतका उदात्त विचार, हा विचार मनाशी बाळगून त्यांनी आम्हा सर्वांना सांगितलं की मला वाढदिवस करायची इच्छा नाही, पण करणार असाल तर मी कार्यकर्त्यांच्या समवेत येईल. आणि त्यातून हा विचार पुढे आला. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस मेळाव्यात आपल्या सर्वांचं युवा नेतृत्व सतीश दादा भांगरे यांचा वाढदिवस संपन्न व्हावा आणि सुनबाई तो तुमच्या समवेत व्हावा. दादाला सांगितलं की एकट्याचा नाही, सुनबाई सहज झाला आणि आज तो उन्नतीताईंच्या बरोबर दादा तुमचा वाढदिवस इथे संपन्न झाला. ऐतिहासिक स्वरूप आहे याच. माझा वाढदिवस एकदा शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं झाला होता. तो आठवणीत राहतो, सातत्यानं आठवणीत राहतो. हा पण वाढदिवस तुमचा आठवणीत राहील. आम्हा सर्वांच्या आपल्या प्रती अत्यंत निर्मळ भावना आहे. मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की निर्मळ मनाचा, सर्वांच्यासाठी स्वयंसेवक जे काम करतो अशा स्वयंसेवकी वृत्तीचा 2014ला काँग्रेसची विधानसभेची उमेदवारी त्यांनी काँग्रेसकडनं लढवली. त्यांचे वडील नामदेवराव माझ्याकडे अनेकदा आले, निवडणूक लढवायची भाऊपंथी काँग्रेसकडनं, पण त्याला उशीर झाला होता. उशिरा निवडणुकीची घोषणा झाली, उमेदवारीची घोषणा झाली, पण ते लढले. असा एक लढाऊ कार्यकर्ता आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली की काँग्रेस पक्षात प्रवेश करायचा. आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते त्यांना घेऊन जेव्हा साहेबांकडे गेलो तेव्हा साहेब असं त्यांच्या साहेबच मुळात एक राजबिंडे आणि त्या असं म्हणतात की काय राजबिंडा अशा प्रकारचा कार्यकर्ता तुम्ही मिळवला. अशाच कार्यकर्त्यांची गरज आहे ही त्यांचं विधान. आपणा सर्वांच्या वतीनं काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन काँग्रेसच्या विचाराच्या दिंडीत वारीत तुम्ही सहभागी झाला. या पुढचा सुद्धा तुमचा विचार काँग्रेस विचाराचा, काँग्रेसला बळकटी देण्याचा आणि या तालुक्यात मिळेल तिथे संधी प्राप्त करून घेऊन जिथं संधी मिळेल तिथं सोनं करण्यासाठी या पुढचा तुमचा प्रवास असाच सुरू राहील. आम्हा सर्वांचं बळ आपल्या पाठीशी आहे. लढा आणि जिंका. वेळ फक्त पांघरावा, वेळ मात्र असा. प्रतापराव गुजर जेव्हा राधानगरी कोल्हापूर मधून
राजांचा आदेश आला आणि घोड्यावर स्वार झाले. ते पुढे आणि 6 सरदार मागे. मराठवाडा गाठला. धुळीचे लोक उठत होते. लढले, कामी आले, पण त्यांच्यावरच कविता झाली. वेदात निघाले, वेदात दौडले वीर मराठी साथ. असं वेळ घेऊन माणसाचं जीवन असलं पाहिजे. हेच वेळ घ्या. त्यांच्याबद्दल सेंगाताई आल्या, मारुतराव आले. दोघही नवरा बायको उत्तम रीतीने काम करतात, फिरतात फार. त्यांच्या फिरण्याला आम्ही सलाम करतो. शेंगाताई, तुम्ही भगिनी आहात आमच्या. आम्ही सगळेच कार्यकर्ते आपल्या पाठीशी आहोत. आपण कधी एकटे आहात असं नको. पण फक्त आता तुमच्या फिरण्याला, तुमच्या योगदानाला, तुमच्या आर्थिक खर्चाला पण आता पक्षाच्या माध्यमातून आपण काही एक निश्चित दिशा घेऊ. तालुक्यामध्ये महिलांचे मेळावे व्हावे, जागोजागी व्हावे, गावोगावी व्हावे, वाड्या वस्तींवर व्हावे, शाखा ओपन कराव्या. तुम्ही कार्यक्रम धरावे. आम्हाला सांगावं की आज ह्या वाडीत, या पाड्यात, या गावात आज महिला काँग्रेसची शाखा ओपन करायची. आम्ही आपल्या बरोबर जी आहेत. आता भाषण केलेल्या आमच्या अलकाताई मंडलिक आहेत. वक्तव्य उत्तम आहे. ह्या तर येतीलच, पण आता पांडे साहेबांचे भाषण झालंय. भाषणातला सगळाच काही त्यांचा जोश तुम्ही बघितला. उर्मी सगळ्यांच्या स्थायी आहे. आपण हाक मारा, पण आपल्याला आता फक्त फिरायचं नाही. आपल्या प्रत्येक फिरण्याचं प्रयोजन निश्चित झालेलं असलं पाहिजे. प्रत्येक फिरण्याच्या पाठीमागं नेमकं काय करायचं याचं प्लॅनिंग असलं पाहिजे. पुढच्या सगळ्या निवडणुकांच्या वरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या तालुक्यातल्या महिलांच्या प्रश्नांची म्हणून एक जंत्री, एक अभ्यास आपण केला पाहिजे. आणि ते कसे मैदानात सपाट्यावर आणता येईल, ऐरणीवर कसे आणता येईल, यासाठी प्रत्येक महिला मेळावा कामी लागला पाहिजे. मदन पण आमच्या बरोबरच काँग्रेसमध्ये आहे. मदन जरा आजारी आहेत, पण मदन तुम्हाला पण तुम्ही योग काँग्रेसच्या पातळीवर काम केले. आजही तुम्ही तरुण आहात. तरुणांच्या साठी त्यांचं नेतृत्व करायला तुम्ही पुढे या. अनेक ठिकाणी योग काँग्रेसचे मेळावे पहा. अनेक ठिकाणी त्या भागातला तो प्रश्न घ्या. देश पातळीवरचे घ्या, राज्य पातळीवरचे घ्या. फैजान आता बोलत होते पोटतिडकीनं. जाती जातीमध्ये जो विद्वेष निर्माण करायचं काम चालू आहे भाजपाचं, आणि त्याला बळ देणारे अजूनही काही शक्ती त्यामध्ये उतरलेल्या आहेत. समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. हिंदुत्वाच्या नावानं बोलणारे याच्या समोर प्रश्न उपस्थित केला पाहिजे की खरं हिंदुत्व कुणाच. प्रभू रामचंद्रांच्या पाठीशी आहेत आणि तिकडे रावणाच्याही पाठीशी होते. प्रभू रामचंद्रांच्या पाठीशी असतील ते हिंदू, पांडवांच्या बाजूला असतील ते हिंदू, संत विचाराच्या पाठीमागे धावतात ते पण हिंदू, आणि संतांचा विचार करतात, रावणाचा पक्ष घेतात, कौरवांची बाजू म्हणतात. असल्या विचारांना हिंदुत्व म्हणायचं हे आमचं काम नाही. समाजाच्या एकोप्यासाठी लढले शिवबा छत्रपती शिवाजी राजे, तो आमचा विचार. सर्वांना एकत्र घ्यावं ते हिंदुस्थानाचं हिंदुत्व. जाती जातीतला विद्वेष पसरवणं हे हिंदुत्व नाही. छत्रपतींना अभिप्रेत होतं. सगळा समाज एक संघ झाला पाहिजे. सगळा समाज उन्नत स्थितीला गेला पाहिजे. सगळा समाज हे स्वराज्य माझा आहे असं म्हटलं पाहिजे. हे हिंदुत्व. हिंदुत्वाची व्याख्या व्यापक आहे. हिंदुत्वाची व्याख्या फक्त जन्माने हिंदू नाही. तो आमचा मुस्लिम असेल, अगर तो कोणत्या पण जाती धर्माचा असेल, या देशासाठी प्रामाणिकपणे जो लढतो, या देशावर निष्ठा ठेवतो आणि हा देश माझा आहे असं जो म्हणतो ना, तो विचार ह्या देशाचा विचार. आणि ह्या देशाचा विचार जे जे प्रकट करतील ते हिंदुस्थान, ते भारत.
इतका व्यापक विचार आहे. कुणीतरी भोंग्यांच्या विरोधात बोलायचं, कुणीतरी मध्येच काही प्रश्न निर्माण करायचे, महाविकास आघाडीच्या विरोधात सारखं एक वातावरण पेटत ठेवायचं, एक अराजक राज्यात निर्माण होईल अशी परिस्थिती तयार करायची. कोरोना होता तरी पण यांचं तेच काम चालू होतं. कोरोना संपतोय कुठे तेच काम चालू आहे. आपली सत्ता गेली, आपलं आसन गेलं, त्याचा जो काही त्रागा आहे अजून त्यातून हे बाहेरच पडलेली नाही. काँग्रेस पक्षाची सत्ता 60 वर्ष होती त्यांच्या भाषेत, पण सत्ता गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस रयते बरोबर. सत्ता असेल आणि नसेल, जो रयते बरोबर राहतो तो विचार आपला हिंदुस्थान असेल. सत्ता जाताच जे अराजक निर्माण करतात, कोणतंही सरकार असो ते पाडण्याचा प्रयत्न करतात. सगळं केंद्रस्थानी असलेलं सरकार आहे, निधी अडवून ठेवतात, गंमत बघतात, तटस्थ राहतात, मोडून कसं पडतं याची वाट पाहतात. सरकार पडेल पण समाज मोडेल त्याचं काय, राज्य मोडून पडेल त्याचं काय. समाज मोडणारे आणि राज्य मोडणारे आणि त्यासाठी सत्ता वापरणारे भाजपावाले गेल्या 2.5 वर्षात काय करतात आपण सर्वजण बघतोय. याच्या इतकं वाईट राजकारण, याच्या इतकं देशविघातक राजकारण दुसरं कोणतंच नाही. याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. देश एक संघ राखण्यासाठी, संघ राज्य एक संघ टिकवण्यासाठी, पंजाब या देशातनं बाहेर जाणार नाही यासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी रक्त सांडलं. माहित होतं त्यांना एक ना एक दिवस काहीतरी आपल्यावर पण देशासाठी मी ते पण स्वीकार, देशासाठी मी माझं रक्त पण पाहिलं. या विचारानं ज्यांनी हौतात्म्य पत्करलं म्हणून आज हा देश एक संघ, हा देश एक संघ ठेवण्यासाठी ज्यांनी प्राणाची कुर्बानी केली तो गांधी परिवार आहे. तो काँग्रेसचा विचार, जो विचार छत्रपती शिवाजी राजांचा होता, जो विचार महात्मा फुलेंचा होता, सावित्रीबाई फुलेंचा होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता, तोच विचार काँग्रेसचा, जो विचार महात्मा गांधींचा होता. या विचाराला प्रेरित होऊन स्वातंत्र्य मिळालं. या विचारानं प्रेरित होऊन स्वातंत्र्यानंतर लुटून नेलेला देश काँग्रेसनं उभा केला. 32 कोटी जनतेला 2 वेळच्या रोजीरोटीची भान होती. अशा अवस्थेत हा देश आपल्या ताब्यात घेतला. स्वातंत्र्यानंतर पंडितजींच्या नेतृत्वाखाली, सरदार वल्लभभाई पटेलांसह, बाबासाहेबांच्या सह या सर्वांच्या नेतृत्वाखाली काहीच शिल्लक नव्हतं, पण त्या मातीत स्वातंत्र्य उगवलं होतं. उगवलेलं स्वातंत्र्याचं रोपटं इथपर्यंत वाढवलं. त्या रोपट्याकडे जर कुणी पाहिलं असेल तर यशवंतराव चव्हाण साहेब असो की इंदिरा गांधी असो, मध्ये लालबहादूर शास्त्री असो, या सर्वांनी जगानं वळून पाहावं. अशा प्रकारचं द्वंद्व आणि युद्ध याच भूमीवर लढले आणि आपल्याकडे कानाडोळा करून बघणाऱ्यांची हिंमत मोडून काढली. ही परंपरा आणि हे काम काँग्रेस. 2 वेळच्या रोजीरोटीची भ्रांत असलेली माणसं आज सुखा समाधानानं आज सत्ता आहे. कोणाच्या कर्तृत्वात हे सगळं झालंय काँग्रेसच्या. अन्नधान्याची निर्मिती झाली काँग्रेसच्या विचारात. फळफळावळ असो, भाजीपाला असो, अन्नधान्य असो, या देशातील 130 रयतेला पुरून उरेल आणि उरलेलं काही कोटी टन जगासाठी आम्ही निर्यात करू. इतकं अन्नधान्य या देशातल्या शेतकऱ्यांना पिकवलं. याचं नेतृत्व काँग्रेस पक्षानं केलं. कितीतरी उद्योग धंदे आणले आणि उभारले. उद्योग धंद्यात हा देश प्रगत केला, डेव्हलप केला, विकास झाला. वेगवेगळ्या भागात MIDC आल्या. गव्हर्नर एकदा भाषण करत होतो आणि माझ्या अगोदर 60 वर्षात काँग्रेसनं काय केलं बोलणारे निघून गेले. तेव्हा सांगितलं, अरे जरा बक्की उत्तरेकडे तोंड करून सिन्नरच्या बाजूला काँग्रेसनं काय केलं दिसेल. सगळे धरणं
कितीतरी धरणाची नावं घेत आहे. निसर्गानं दिलेली जी काही जलसंपत्ती आहे, जी जलसंपदा आहे, त्या जलसंपदेच्या थेंबा थेंबाचा उपयोग करण्याचं काम नियोजनबद्ध पद्धतीने जर कुणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने. देश एकसंध राखण्यासाठी कुर्बानी काँग्रेस पक्षाची. देश यापुढे सुद्धा महासत्तेच्या पर्यंत पोहोचेल हा विचार आणि ही हिंमत फक्त काँग्रेसची. जगाच्या पाठीवर महामंदी आली, पण या देशात नाही पाऊल ठेवू देणार हा विचार काँग्रेसचा तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा. क्रूड ऑइलचे तेल गगनाला भिडले होते तरी हिंदुस्थानात इंधनाचे दर नाही वाढू दिले. होती जेवढी होती तिजोरीतली म्हणून जी काही माया, ती सगळी माया खर्ची घातली, पण जनतेला नाही लुटलं. जी जी आपत्ती ती आपत्ती आपल्या शिरावर, आपल्या छातीवर, आपल्या डोक्यावर घ्यायची आणि रयतेच्या पाठीशी खंबीर उभं राहायचं हा काँग्रेसचा विचार. आज महागाईनं कहर केला आहे, आपण बघतोय काय स्थितीला होती. ही सगळी पूर्वीची परिस्थिती माझ्या अगोदर कैजांनी की कुणीतरी ते सगळं मांडलं की त्याची पुनरावृत्ती करणार. लुटला जातोय शेतकरी. स्वामीनाथन आयोग काँग्रेसनं डॉक्टर मनमोहन सिंगांनी 2014ला घोषणा केल्या आणि फसवलं तमाम शेतकऱ्याच्या लेकरांना. ना त्याच्या घामाशी तुम्ही प्रामाणिक राहिले, तुम्ही प्रतारणा केली त्याच्या घामाशी. 3 काळे कायदे त्याच्या शिरावर गळफास आवळा वागतच नाही टाकला. लढला तो शेतकरी, जिंकला परत एकदा दिल्लीच्या राजधानी पोहोचली. ते काळे कायदे मागे घ्यायला लावले. हा हिंमतवाद शेतकरी या देशातला आहे. ही सगळी परिस्थिती विचारात घेत असताना राहुलची गांधी, प्रियंकाची गांधी हे सगळे त्या आंदोलनाच्या साठी सदैव कार्यरत होते याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. हे जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती चालली, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती झाली आणि 7 वर्षात चित्र बदललं. जगाच्या पाठीवर भारत हा एक देश आहे आणि तो स्वावलंबन घेऊन ठाम उभा. स्वाभिमान आहे, स्वावलंबन आहे, विचार आहे, देशाबद्दलची अखंडता याच्याबद्दलचा निर्धार आहे आणि हा देश पुढे न्यायचा काँग्रेसचा विचार आहे. या विचाराला काम करीत इथपर्यंत आले. म्हणून 7 वर्षात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यानंतर हा भारत देश एक समृद्ध देश म्हणून जगामध्ये आपली स्वतःची ओळख निर्माण करू शकला. शिक्षणाच्या बद्दल मी जाणीवपूर्वक नंतर थोडस मुद्दा बाजूला टाकून आज आपण एमपीएससी असो, यूपीएससी असो, वेगवेगळ्या बँकिंगच्या एक्झाम असो, आपल्या तालुक्यातील भूमिपुत्रांनी त्यामध्ये जे यश संपादन केलं त्याचा अप्रूप आपल्या सर्वांना वाटलं. ह्यापेक्षा दुसरा आनंद कोणताच नाही. आपले मुलं शिकत आहेत. फक्त काही शहरी भागाचीच मक्तेदारी नाही, ग्रामीण भागातला मुलगा सुद्धा प्रशासकीय सेवेत जाऊ शकतो, यूपीएससी मध्ये यश संपादन करू शकतो, एमपीएससी मध्ये यश संपादन करू शकतो, धरण बांधण्यासाठी अभियंता म्हणून तो पुढे जाऊ शकतो. आज ग्रामीण भागातली ही सगळी मुलं आपलं कर्तृत्व आज सिद्ध करत आहेत. कोरोनाच्या काळात जेवढे हा स्वर्गवासी झाला, ही ताई गेली, ही आई गेली, कितीतरी विध्वंस घडला. त्यानंतर आता एक आनंदाची लहर आली. कुठं पण फ्लेक्स पाहावा, एमपीएससी थ्रू जलसंपदामध्ये, एमपीएससी थ्रू सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आमच्या मुलांची निवड होते अभियंता. आणि म्हणून आज त्यांचा सन्मान सत्कार आपण काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात केला. का केला? या सगळ्या आमच्या भूमिपुत्रांना, या सगळ्या मुलांना
जगभर आज जो काही शिक्षणाचा डंका आहे तो काँग्रेसच्या विचारातून झाला आहे. राजीवजी गांधींनी सुपर कॉम्प्युटर ही संकल्पना आणली. तंत्राच्या युगामध्ये सर्वात पुढं आपला देश नेण्यासाठी प्रयत्न केले. म्हणून जगातल्या कोणत्या पण कानाकोपऱ्यात तुम्हाला हेच दिसेल, कुठे पण जा तिथे हिंदुस्थानी आहे. त्याच्या पाठीवर लॅपटॉप आला, पण ही क्रांती काँग्रेसनं केली. ही क्रांती राजीव गांधी यांच्या संकल्पनेतनं आली. आणि ही सगळी मुलं आज वेगवेगळ्या क्षेत्रात राहिली. म्हणून काँग्रेसच्या विजयाचा तो जल्लोष ठरावा. म्हणून आज त्यांचा पण सन्मान सत्कार मुद्दाम आपण आज या ठिकाणी केला. हा सगळा इतिहास मी यासाठी मांडतोय. ते अलकाताई म्हटल्या होत्या की सिंह पुढे जातो आणि मागे येऊन परत वळून बघतो आणि पुढे जाण्यासाठी झेपाव. भूतकाळाकडे नजर टाकायची आणि भविष्याकडे झेपवायचं, तरच तो विचार पुढे जातो. आणि हा विचार पुढे न्यायचा असेल तर त्यासाठी एकीचं बळ पण आवश्यक आहे. ते एकीचं बळ निर्माण व्हावं म्हणून आज कार्यकर्त्यांचा मेळावा. नवी चेतना डिजिटल सभासद नोंदणीतनं आपल्याला मिळाली. आमच्या तालुक्यात कितीतरी भागामध्ये आज नेटवर्क नाही. शिवाजी नेहमी हे काम टीमचे लीडर म्हणून त्याच्या सगळ्या सहकार्यांचं वेळेअभावी मी नाव नाही घेणार, पण टीम लीडर शिवाजी इथं आहेत. असे कितीतरी भाग आहेत, मी गावं सांगितलं, जिथे नेटवर्क नव्हतं. जर नेटवर्कच्या कक्षेत हा पूर्ण तालुका आला असताच तर अर्ध्या लाखापर्यंतची सभासद नोंदणी याच तालुक्याने केली असते. पण जिथं नेटवर्क आहे तो भाग भूभाग फार थोडका आहे. तरीही 12,000च्या पुढची मजल मारणं हे सोपं काम नाही. ते काम आपल्या ह्या तरुण मित्रांनी केलंय. आज त्यांचा सन्मान सुद्धा त्यासाठी. राजकारण म्हणजे फक्त सत्ता नाही. राजकारण म्हणजे फक्त निवडणुका नाही. राजकारण म्हणजे समाजकारण आहे. समाज उभा करणं आहे. समाजाची उन्नती करणं आहे. समाजाला पुढे घेऊन जाणं आहे. समाजामध्ये एक सुसंवाद निर्माण करणं आहे. समाजामध्ये कुठे पण जातीय द्वेष निर्माण होणार नाही याची दक्षता घेणं आहे. समाज बांधणं आणि समाज पुढे नेणं हे राजकारण आपलं राजकारण, हे समाजकारण आपलं समाजकारण. आणि तेच आपण करणार आहोत. पण वेगवेगळ्या सत्ता स्थानावर जाणं हे आपलं साधन आहेच. साध्य कोणतं आहे आपलं? जे साधन हातात येईल ते घ्यायचं आणि रयतेच्यासाठी काम करायचं हे आपलं साध्य. आणि त्या साध्याच्यासाठी मिळेल त्या संधीचा साधन म्हणून उपयोग करायचा. ही साधन सुचिता आपण बाळगत आहोत. म्हणून अनेक संस्थांच्या वरती आपण जाण्याचा प्रयत्न करतो. यापुढे पण तो आपण प्रयत्न. नगरपंचायतीत आपण लढलो. नगरपंचायतीत लढत असताना या गोष्टीची जाणीव ठेवली आपण. मागच्या वेळेला काँग्रेसनं 4 जागा लढवल्या होत्या, पैकी 3 जिंकल्या होत्या. चौथी मध्ये 2 नंबरला आपणच होतो आणि 1 नंबरला अपक्ष होता. म्हणून 4 जागेच्या वरचा आग्रह आपण घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांचा कृपया गैरसमज नसावा. अरे लढण्याची हिंमत पण असावी. भीक मागून राजकारण होत नाही. भिक्षाम देहीनं राजकारण होत नाही. ताकद दाखवावी लागते, हिंमत दाखवावी लागते. बघ ही ताकद माझी आहे. आमचं अवमूल्यन करणार तर तुमच्या बरोबर नाही. आम्हाला अवमानित करणार तर तुमच्या बरोबर नाही. काँग्रेस पक्षाचा एक दिमाग, काँग्रेस पक्षाचा एक शक्ती या निवडणुकीत आपण दाखवलं. लढलेच सगळे दिमागात लढले, आत्मविश्वासानं लढले, परिस्थिती प्रतिकूल असताना लढले, स्वतःच्या ताकदीनं लढले.
आणि भाजपाचा खरा विरोधक कोण आहे हे त्या निवडणुकीत दाखवून दिलं की खरे विरोधक आम्ही आहोत, काँग्रेस विरोधी आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. पण तोच धागा पकडून पुढे जायचं असला पण विचार काँग्रेसचा नाही. या पुढच्या निवडणुका आघाडी म्हणून लढवायला आम्ही त्याही वेळेस तयार होतो, मागच्या वेळेला आता पण तयार आहे. पण सन्मान मात्र असला, आमच्या शक्तीचं योग्य मूल्यमापन झालं. जागेवर बसा सगळे, मध्ये मध्ये लग्न असल्यासारखं मध्ये मध्ये नका उठू. हे योग्य मूल्यमापन होत नाही यासाठी लढा. कम्युनिस्ट चळवळीमध्ये असा एक परवलीचा शब्द होता, मॉस्को विरुद्ध वॉशिंग्टन, अमेरिका विरुद्ध रशिया. तेव्हा रशिया सांगत होती की अमेरिकेला आव्हान द्यायचं असेल तर आपली शक्ती निर्माण करा, तर अमेरिका घाबरेल ना. आपल्या अंगी शक्तीच नाही, आपल्या अंगी ताकद नाही आणि दम द्यायचा अमेरिकेला. कधीही पण स्वतःची म्हणून हिंमत ताकद तयार करा आणि मग शत्रूला ललकारा. पण शत्रू मित्रांना ललकारण्याचा उद्देश नाही, आघाडीच्या मित्रांना ललकारण्याचा उद्देश नाही. या पुढच्या निवडणुकात पण नाही, मागच्या निवडणुकात पण नाही. पण अवमानित झाल्यानं आम्ही ती निवडणूक ही चळवळ मानली आणि ती चळवळ आम्ही केली. यापुढे माननीय आमदार साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, शिवसेना असो, महाआघाडी असो, या सगळ्यांच्या बरोबर संवाद आम्हाला हवा. त्यांच्या बरोबरची मैत्री आम्हाला हवी. एका सुरात तीनही घटक पक्षाने राहावं. आम्ही राजी आहोत, पुढे राहायला पण तयार आहोत, आपल्या बरोबर काम करायला तयार आहोत. आम्हाला त्याचा आनंद आहे. ही भूमिका आपली या निमित्तानं सुद्धा आज आपण मुद्दाम प्रकट करतो. त्या निमित्तानं डिजिटल सभासद नोंदणी असो तो पुढच्या निवडणुका असो, यासाठीची हिंमत आपण सर्वजण मानतो. कोणत्याही क्षणी कोणती पण निवडणूक येऊ शकते. सहकाराची येऊ शकते, पणन अंतर्गत मार्केट कमिटीची येऊ शकते, दूध संघाची येऊ शकते, जिल्हा परिषद पंचायत समितीची येऊ शकते. आणि फार अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे. हा तालुका आपल्या आदिवासी समाजांची मेजॉरिटी आदिवासी बहुल तालुका, जवळजवळ 3 ते 4 गट आदिवासी बहुल आणि तिथे लढायचं आपला तो पण विचार निश्चित आहे. आणि तितक्या हिमतीचे कार्यकर्ते आज आपल्यामध्ये सहभागी झाले आहेत. सतीश दादा असो, शेंगाताई असो, मारुतराव असो, इकडे मदन बसले ते असो, कितीतरी कार्यकर्त्यांची नावं घेत आहेत. सातेवाडी गटात सुद्धा मी बघितलं की कामाला फार चिवट मंडळी आहे. शमशेरपूर गटात बघितलं कामाला चिवट मंडळी आहे. भास्कर दराडे वगैरे हे आपला शब्बीर अगदी टोकाला जाऊन भारुंदी पर्यंत किंवा शिवाजीनगर पर्यंत जाऊन ते काम करतात. इकडे फोकसंडी पर्यंत आपण आता जोडलं. पक्ष व्यापक होतोय, पक्षाचा विस्तार होतोय. कोणता पण जिल्हा परिषदेचा गट आणि कोणताही गण जिथे आपण नाही असा एक पण गण आणि गट गणात लढू इच्छित असणार आणि अवश्य पक्षाच्या अध्यक्षांना आपलं विनंती पत्र लवकर द्या. गटात लढणाऱ्यांनी सुद्धा आपलं विनंती पत्र लवकर द्या. आपल्यापैकी कुणाला साखर कारखाना जावं असं वाटत असेल, अवश्य विचार होऊ शकतो. मार्केट कमिटी असो की दूध संघ, आपण त्याबाबत वैफल्य बाळगून काही पाहत नाही. या पुढच्या कामाचं एक स्वरूप, एक दिशा आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न केला. हा एक दिला ना, एक जिन्सीपणाने पुढे आपण प्रथम पासून काँग्रेसमध्ये असलेले कार्यकर्ते त्यांचा सन्मान पण आपण राखतो. नंतर आलेले काँग्रेस पक्षाचे नेतेगण कार्यकर्ते यांनाही पण मोठ्या अंतःकरणानं सामील करून जो काँग्रेसच्या झेंड्याखाली आला त्या प्रत्येकाचा सन्मान राखणं आपलं काम. आपण तो अवश्य वेगवेगळ्या ठिकाणी त्याला संधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो.
या पुढे सुद्धा पांडेसाहेब म्हणत होते त्याप्रमाणे किमान महत्वाच्या गावांच्या सभा पण आपण अवश्य सत्यामध्ये जागता पहारा पहारा हा एक शब्द पक्षाचं काम करत असताना कायम जागत राहावं लागतं आणि कायम उपक्रम सुरू ठेवावे. आज मेळावा झाला की उद्या चला संपलं असं करून चालत नाही. ती ज्योत पेटती ठेवावी लागते. वादळ वारा आला तर आमची माय माऊली हातात जर दिवा असेल ना तर पदराचा त्याला आरोसा करते पण ज्योत नाही विझू देत. पक्ष संघटनेची ज्योत तेवट ठेवावी लागते, कायम तेवट ठेवावी. वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम कायम घ्यावे लागतात. या पुढे पण आपण ते घेत जाऊ. सतीश दादा युवा नेतृत्व आहे. आपण जितकं धावाल ना तितका पक्ष धावेल. तुम्ही पळाल ना तुमच्या वाटेनं पक्ष आपोआप पडेल. श्रीकांतई मदन जी आदिवासी कार्यकर्ते आहेत ही पक्षाची ताकद आहे. या सगळ्यांना बरोबर घ्या आणि ओपन बेल्ट मध्ये आम्ही काम करणारे सगळे लोक म्हणाल त्यावेळेला आपल्या बरोबर आम्ही बदल फरक नाही करत पण सगळ्यांच्या भावना सांभाळण्यासाठी मी थोडस तपशिलात गेलो म्हणून काही गोष्टी बोलतो. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम दादा पाटील अध्यक्ष आहे. आम्ही वेगवेगळ्या संस्थांवर आहे पण सतीश दादा तुम्ही सेंगाताई ह्या लोकांच्या वर या तालुक्यातल्या पक्ष विस्ताराचं गणित अवलंबून आहे. जितकं काम तुम्ही कराल तेवढा पक्ष वाढेल. आमदार आणि खासदार या आसाभोवती पक्षाचं संघटन फिरतं आणि पुढे जाऊन आमदार जिल्हा परिषदेचे सदस्य या ज्या पक्षातले आपल्या उमेदवार आहेत यांच्या भोवती राजकारण फिरतं हे मला सांगायचं. या सगळ्या दृष्टीने आपण कामाला लागतो. उन्नतीताई तुम्ही आणि सतीश आणि आपलं सगळं कुटुंब नामदेवराव सतीश दादांच्या मातोश्री आपल्या भगिनी तुमच्या सगळ्याच कुटुंबाला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही शुभेच्छा देतो. पण केवळ तुमचं कुटुंब इतक्याच पुरतं मर्यादित आहे असं आम्ही मानत नाही. जो काही तालुक्याचा म्हणून काँग्रेस पक्ष आहे तेच तुमचं कुटुंब आहे. या कुटुंबाला बरोबर घेऊन चला. शेंगाताई हे वाक्य दादांसाठी तसं तुमच्यासाठी पण काहीच बदल नाही. कान्यात ना मात्रात कशातच बदल. चांगली गोष्ट एक मुलाच्या ठाई आहे एक बहिणीच्या ठाई आहे. मदन झटकून टाक एकदा आजार एकदा आजोबाच्या सारखा उभा राहा. प्रत्येक वाक्याच्या पाठीमाग खुलासा देता येत नाही पण देवठाण जनरल आला तर माणूस आहे, ओबीसी आला तर माणूस आहे आणि आदिवासी रिझर्वेशन आलं मग तीच गत अकोले तीच गत इतर सर्व ठिकाणी. म्हणून आम्ही सारखी सारखी काही नावं घेतो. महिला रिझर्वेशन आलं तर सेंगाताई तुम्ही आहातच. कुठं लढायची वेळ येईल काही पण सांगता येईल. कोणता जिल्हा परिषदेचा गट असेल माहिती आणि ओपनचे असलेले मुलं सुद्धा सांगतो मी तुम्हाला. ओपनला जिल्हा परिषद येणार नाही असं नाही पण गणांवर लक्ष केंद्रित करा. कालपर्यंत निवडणुका लढवल्या नसतील तर प्रारंभ करा गणापासून. आमच्याकडे एका गणाला 10 लोक येऊ द्या. कारण हिंमत तर बांधा. इतरांच्या इतका पैसा नाही लागत आपल्याला. नका काळजी करू. जनसंपर्क आतापासून ठेवा. गणाची बांधणी असेल गटाची बांधणी असेल आतापासून बांधणी करा. ऐन वेळेला जमत नाही. जर नगरपंचायत अगोदर थोडीशी केली असती तर हे चित्र वेगळं असतं.
पण त्याने काही पण नुकसान नाही. हिंमत आणि शक्ती ही संघर्षात होण्याची. म्हणून परत एकदा सतीश दादा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाचं, अकोले तालुक्याचं, अकोले विधानसभा मतदारसंघाचं आपलं म्हणून कुटुंब आहे. या सगळ्या कुटुंबाच्या मध्ये एक चांगलं वातावरण, निर्मळ वातावरण, प्रेमाचं वातावरण, एक सुसंवादाचं वातावरण, एक विश्वासाचं वातावरण तयार करू आणि समाजाच्या हितासाठी लढत राहू. निवडणुका आल्या तरीही लढू. पक्षाचा विस्तार पण करू आणि या तालुक्याच्या विकासात पण अग्रणी राहू. ह्याच आपल्या सर्वांच्या अंतरीच्या ज्या काही भावना आहेत, हे घडण्यासाठीच बळ ईश्वर तुम्हाला देवो. हीच शुभेच्छा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं करून थांबतो. धन्यवाद.